अमळनेर मधून मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळेल, कोणत्या पक्षाला जागा सुटेल हे स्पष्ट नसल्याने अमळनेरची लढत दुरंगी होते की तिरंगी हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। जागा काँग्रेसला सुटावी म्हणून काँग्रेसच्या इच्छुकांनी गणपती पाण्यात ठेवला आहे, तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या पाहता पवार साहेब कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे। इच्छुकांची संख्या अधिक असली तरी शरद पवार साहेब नेहमी मातब्बर सरदाराचीच निवड करतात, त्यामुळे तो मातब्बर उमेदवार नेमका कोण असेल हे समजल्याशिवाय विरोधकांचा प्रचार नारळ फुटणार नाही। माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी अलीकडे अमळनेर शहर आणि तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेतले, ते सध्या भाजपात आहेत। ते बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढतील असा कयास बांधला जातोय। त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तर अमळनेर भाजपा त्यांच्या पाठीशी उभी राहील की महायुती म्हणून विद्यमान आमदार पाटील यांना ताकद देईल हे येणाऱ्या काळातच समजेल। असे असले तरी खासदार स्मिताताई वाघ यांची भूमिका या निवडणुकीत विजयाची वाट सुखकर करून देईल हेही तितकेच सत्य आहे। मात्र जळगावच्या खासदार झाल्यानंतर त्यांचेही दर्शन दुर्लभ झाले आहे। भाजपचे अनेक कार्यकर्ते दुखावले गेल्याचे खासगीत सांगतात, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होईल असे सध्या तरी चित्र आहे। माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांना उमेदवारी मिळणार असे संकेत मिळत होते, तशी त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यूहरचना देखील लावली होती। मात्र ज्यांची स्वतःची मानसिकता पराभूताची झाली आहे अशी मानसिकता असलेला सरदार लढणाऱ्या सैनिकांचे मनोधैर्य खचवतो। सैनिकांनी कितीही लढाऊ बाणा दाखवला तरी असा सरदार रणांगणातून पळ काढतो, त्यामुळे तो विजयी होऊ शकत नाही किंवा विजयश्री खेचून आणू शकत नाही। त्यामुळे लढणाऱ्या सैनिकांना आपला सरदारच फितूर तर झाला नाही ना, शत्रूशी हात मिळवणी तर केली नाही ना, अशी शंकेची पाल चुकचुकते आणि ते देखील सपशेल माघार घेतात। त्यामुळे कृषीभूषण यापुढे शेतीच कसतील यात शंका नाही। अमळनेर शहराला एक वेगळाच वारसा आहे। निवडणुकीत पराभव झाला की आपला गाशा गुंडाळून हे उमेदवार स्थलांतर करतात। मुळात हे निर्वासितच असतात। पराभव पचवून आपली चूक समजून कर्मभूमीची सेवा न करता आपल्या उद्योगात स्वतःला झोकून देतात। त्या दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांचे सोयरसूतक सुद्धा पाळले जात नाही। याला वारसा म्हणावा की शाप हे अमळनेरकरांना अद्याप समजलेले नाही। 5 पैकी 4-4.5 वर्षे अमळनेर मधून गायब व्हायचं आणि शेवटच्या 6 महिन्यात पुन्हा अमळनेर मध्ये प्रकटायचं। 1-2 जातीवंत लाभार्थी कार्यकर्त्यांकडून अंगाला उमेदवारीचा शेंदूर चोपडून घ्यायचा आणि 4.5 वर्ष हिमालयात तपश्चर्या करून आल्यागत पुन्हा भक्तगण गोळा करत फिरायचं। असला उद्योग सध्या अमळनेर शहरात काहींकडून सुरू आहे। त्यामुळे भक्त हो, कोणाचीही पूजा मांडण्याआधी आपला साधू बोंधू बाबा तर नाही ना याची खात्री करावी। नाहीतर अनेक जण संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे अंगाला राख फासून साधू असल्याचा आवाहनतात, मात्र ते मुळात ढोंगी असतात। स्वतःच्या फायद्याशिवाय त्यांच्याकडे कोणतेही व्हिजन नसते। इतिहासात पहिल्यांदाच अमळनेर तालुक्याला मंत्रीपद आणि खासदारकी मिळाली। मंत्र्यांनी 2.5 वर्षाच्या कार्यकाळात तालुक्याचा विकास केला नाही अशा बोंबा मारणारे विरोधक सुमारे 2 वर्ष काय करत होते? एखाद्या आंदोलनाने सत्ताधारी मंत्र्याला धारेवर धरल्याचे अमळनेरकरांना आठवत नाही। असे म्हणतात की जो करतो तो चुकतो, सत्तेत जो असतो त्याविषयी नाराजी असते। मंत्रीपद मिळूनही तालुक्याचं काय नुकसान झाले याबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे। विरोधकांनी याबाबत आवाज उठवला पाहिजे। नगरसेवक म्हणून निवडून येण्याची लायकी नसणाऱ्यांना देखील आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत। ती केवळ गावागावात नाराजी असल्याचे फेक नरेटिव्ह सेट केल्यानेच। ज्या गावात मंत्र्यांनी विकास काम केले नसेल तिथे त्यांच्याबद्दल नाराजी असू शकते। 2019 आणि 2024 यात जर मतदारांना फरक दिसला नाही तर त्यांना घरचा रस्ता मतदार नक्कीच दाखवतील। यासाठी कोण्या भविष्यकाराची गरज नाही। लोकशाहीत विरोधकांच्या भूमिकेला खूप महत्त्व असते आणि तीच भूमिका विरोधकांनी 2.5 वर्षात का घेतली नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पत्रकार म्हणून आम्हीही त्यावर बोट ठेवलं नाही हे आमचं अपयश। म्हणून तुम्ही ट्रोल करायचं हे चुकीचं आहे। कार्यकर्ते आणि तालुक्याला वाऱ्यावर सोडून गांडुळासारखे 4 वर्षे बिळात घुसून बसायचं कोणी समर्थन करत असेल तर तेही चुकीचंच आहे। मग बरोबर काय तर 2019 आणि 2024 ची तुलना करा। कोणाची अवहेलना करू नका। तुम्ही ज्यांच्या मागे आहात तो परस्पर कुठे कशी हात मिळवणी करेल यावर लक्ष ठेवा। अंधविश्वास बिलकुल ठेवू नका।
अमळनेर शहरातील न्यू प्लॉट परिसर विकास मंचने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आयोजित केलेला नवरात्रोत्सव यंदा महिला भगिनी व युवतींसाठी महोत्सवच ठरला. महिला भगिनींसह युवतींनी संपूर्ण 9 दिवस मनमुराद आनंद लुटला. विविध स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रमांनी रंगत कार्यक्रमात आणली. छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, महाराणा प्रताप मित्रमंडळ, न्यू प्लॉट मित्रमंडळ, टिळक मित्रमंडळ, श्री राजे शहाजी मित्रमंडळ, जैन जागृती सेंटर आणि जैन सोशल ग्रुप या सर्वांच्या अनमोल सहकार्याने हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान संपूर्ण उद्यानात अतिशय सुंदर सजावट करून आकर्षक लाइटिंग व नृत्य मंडप थाटण्यात आला होता. विधिवत पद्धतीने सप्तशृंगी मातेची स्थापना करून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यासोबतच मुलं, मुली आणि महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा, दांडिया स्पर्धा, गरबा स्पर्धा घेण्यात आल्या. दुर्गाष्टमीला 251 जोडप्यांची महाआरती अतिशय उत्साहात पार पडली. कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांचे मुख्य यजमान होते. नूतन महिला मंडळ, लिनेस आदींनी गरबा स्पर्धा घेऊन आकर्षक पारितोषिके दिलीत. सदर उत्सवासाठी अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांचे अनमोल सहकार्य लाभले, तर पोलीस दल आणि होमगार्ड बांधवांनी सुरक्षेसाठी परिश्रम घेतले. यासाठी न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील महिला व नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. मंगळवारी आचारसंहिता लागू झाल्यापासून दुपारी 3:30 वाजल्यापासून पालिका कर्मचाऱ्यांनी शहरातील राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे, विविध कामांच्या कोनशिला आदी काढणे अथवा झाकण्याची कार्यवाही सुरू केली. प्रत्येक प्रभागात 10 कर्मचारी व 1 मुकादम तैनात करण्यात आले आहेत. असे एकूण 17 प्रभागात कर्मचारी बॅनर काढत आहेत, तर उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे, किरण कंडारे, बांधकाम अभियंता दिगंबर वाघ, अग्निशमन दलाचे दिनेश बिराडे यांच्यासह अतिक्रमण पथक प्रमुख यांच्यासह अतिक्रमण पथक तैनात करण्यात आले होते. 1 दिवसात बॅनर पोस्टर्समुळे गुदमरलेल्या शहराने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही कार्यवाही यापुढेही सुरू राहणार असल्याने किमान आचारसंहिता लागू असेपर्यंत तरी हा मोकळा श्वास कायम राहणार आहे. दरम्यान घरावर लावलेले झेंडे काढून घरात ठेवावेत, जेणेकरून आदर्श आचारसंहितेचे पालन करता येईल. ज्याला घरावर झेंडा लावायचा असेल त्यांनी पालिकेची अतिक्रमण विभागाची परवानगी घ्यावी, जेणेकरून आचारसंहितेचे पालन होईल, असे आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे यांनी सांगितले. अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांना जामनेर येथील जिनियस मास्टर्स फाउंडेशनतर्फे आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोनवणे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मान पदक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. जामनेर येथील एकलव्य विद्यालयाच्या सावरकर सभागृहात जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. रविवारी 13 ऑक्टोबर रोजी अमळनेर कलाध्यापक संघटनेची वार्षिक सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी अमळनेर तालुक्यातील सर्व कला शिक्षक उपस्थित होते. कला शिक्षक व शिक्षक नेते तथा जळगाव जिल्हा शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष SD भिरुड यांनी यावेळी कलाध्यापक शिक्षकांना मार्गदर्शन केले. वार्षिक सभेनंतर निसर्गरम्य वातावरणात स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. मारवड महाविद्यालयात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानिमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉक्टर वसंत देसले, प्राध्यापक डॉक्टर शशिकांत पाटील उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून अभिजात मराठी भाषा समितीचे कार्य, संशोधन तसेच अभिजात मराठी भाषेसंदर्भातील निकष, ऐतिहासिक पुरावे, संविधानिक तरतुदी, अभिजात भाषेची पार्श्वभूमी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन डॉक्टर सतीश पारधी यांनी केले, तर आभार प्राध्यापक डॉक्टर दिलीप कदम यांनी मानले. अमळनेर शहरातील कसाली मोहल्ला येथील रहिवासी व हाजी सईद शेख यांची MIM पक्षाच्या तालुका व शहर अध्यक्षपदासाठी फेरनिवड करण्यात आली. जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष अहमद शेख यांनी सईद यांना निवडीचे लेखी पत्र जळगाव येथे दिले. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल
हाजी सईद शेख यांचे मित्र परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले. प्रताप महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि संशोधन केंद्र प्रमुख डॉक्टर धनंजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास संशोधिका कुमारी उत्कर्षा कुलकर्णी आणि संजीवनी पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसारच्या रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित श्रीमती निलिमा ताई मिश्रा यांनी भगिनी निवेदिता या सेवाभावी संस्थेचे सर्वेक्षण केले. त्यांनी सर्वेक्षण, भेटी, मुलाखती, प्रश्नावली, प्रत्यक्ष निरीक्षण तंत्र सहाय्याने आणि सामाजिक संशोधन करून या संस्थेच्या विकासाबाबत माहिती घेतली. हजारोंच्या संख्येत आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणजे ही संस्था आहे. शेकडो महिलांना रोजगार देणारी ही संस्था आज आर्थिक विवंचनेत आहे. शासन महिलांना रोजगार देण्याऐवजी लाडकी बहीण योजना राबवून परावलंबी बनवत आहे. त्यापेक्षा महिलांच्यासाठी कार्य करणाऱ्या अशा आर्थिक विवंचनेत असणाऱ्या संस्थेच्या पुनरुत्थानासाठी आर्थिक सहाय्य केले किंवा कर्ज पुरवठा सहाय्य केले तर संस्था जिवंत राहून महिलांना रोजगार मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. यासाठी शासन आणि गावकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे असा निष्कर्ष संशोधक विद्यार्थिनींनी काढला आहे. अमळनेर तालुक्यातील जळोद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारती बापूराव कोळी यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. सरपंच कल्पना ज्ञानेश्वर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत साळुंखे, विलास देशमुख, दीपक सोनवणे, जवाहरलाल भोई, आबा कोळी, सुरेश चौधरी, राजू भिल यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते हरेश कोळी, अनिल साळुंके, रघुनाथ चौधरी, प्रकाश चौधरी उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील डांगरी गावाजवळील बोरी नदीच्या पात्रात 48 वर्षीय इस्माचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मृतदेह खापरखेडा येथील बापू दौलत भिल यांचा असल्याचे समोर आले आहे. सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने दुर्गंधी पसरली होती. डॉक्टर आशिष पाटील यांनी जागीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी नाना पवार यांच्या खबरीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील तेली हे करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील शहापूर येथील 18 वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना 15 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. भोलेनाथ समाधान भिल असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल देविदास इशी हे करीत आहेत.